लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांचे उपोषण तूर्त मागे। पालकमंत्री महाजनांनी दिले मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन। मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आयोगाची स्थापना करावी। अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करून केंद्राकडे शिफारस करावी। तसेच बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करावी। या प्रमुख 3 मागण्यांसाठी लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 8 दिवसापासून सुरू केलेले आमरण उपोषण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासन पत्रानंतर आज 14 डिसेंबर रोजी तूर्त मागे घेतले आहे। अंगद वाघमारे यांच्या उपोषण संदर्भामध्ये व समाजाच्या मागण्याबाबत विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आवाज उठवला। त्यानंतर लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्ते अंगद वाघमारे यांना आरडीसी विजयकुमार ढगे यांच्यामार्फत आश्वासन पत्र दिले। लवकरच म्हणजे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत उपोषणकर्त्यांची बैठक घडवून आणणार असल्याचे आश्वासन या पत्रामध्ये मंत्री महोदयांनी दिले आहे। त्यामुळे अंगद वाघमारे यांनी आरडीसी ढगे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मातंग समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचे आमरण उपोषण आज तूर्त मागे घेतले। मातंग समाजाच्या न्याय मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढे व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील उपोषण सोडत असताना अंगद वाघमारे यांनी यावेळी दिला। आमच्या 3 प्रमुख मागण्या होत्या। एक, मातंग समाजाचा आयोग नेमावा, अनुसूचित जातीचा आयोग नेमावा आणि अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गवारी करावं। प्रारंभासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापना करावी। या 3 विषयावर आमच्या या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण चालू होतं, परंतु या ठिकाणी सरकार लक्ष देत नव्हतं। या सरकारला लक्ष वेधण्यासाठी आणि खूप संघटनेने त्यांनी प्रयत्न केले, पण ते झालं नाही। लातूरचे आमदार माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हे प्रश्न, आमच्या मागण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उठवला आणि सरकारला याची जाग आली। श्री अंगदजी वाघमारे यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, आदरणीय पालकमंत्री महोदय महाजन सर यांनी शासन स्तरावर याची बैठक घेण्याबाबतचं लेखी आश्वासनाचं पत्र दिलं आहे। सदरचं पत्र मी उपोषणकर्त्यांना दिलेलं आहे आणि त्या पत्रास प्रतिसाद देऊन त्यांनी ते आज चालू असलेलं उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे।